राज्यात लाडकी बहीण योजनेला सुरुवात झाली आहे। या योजनेचा अर्ज महिलांना 15 जुलैच्या आत करावयाचा आहे। मात्र अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी भाजपा आमदार प्रताप अडसड यांनी सभागृहात केली। यासोबतच डोमेसाइल सर्टिफिकेटची अट रद्द करून आधार कार्डच्या माध्यमातून आणि टीसीच्या माध्यमातून सवलत देण्याची मागणी देखील त्यांनी केली। दरम्यान मुख्यमंत्र्यांनीही ही मुदतवाढ देण्याचं मान्य केलं आहे। अध्यक्ष महोदय, आताच मंत्री महोदयांनी सांगितलं आपली लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत सुसूत्रता आणण्यात येणार आहे। माझी विनंती आहे की 15 तारखेपर्यंतच या सध्याची डेट आहे, नंतर ती पुन्हा एक्सटेंड होईलच। त्या संदर्भात माननीय मंत्री महोदयांनी सांगितलं, पण त्या संदर्भात आता 15 पर्यंतची जी डेट आहे त्यामध्ये डोमेसाइल सर्टिफिकेटचा मोठा एक अडचणीचा विषय आहे। कारण त्यासाठी या गावात आलेली मुलगी तिच्या माहेरवरून सगळे कागदपत्र आणणं वगैरे याच्यात बराच वेळ जाणार आहे। त्यामुळे ही अट रद्द करावी आणि आधार कार्डाच्या माध्यमातून आणि टीसीच्या माध्यमातून ती सवलत जर दिली तर निश्चितपणे फायदा होईल। थोडं आर्थिक जे त्यामध्ये बंधन दिलं आहे ते थोडं जर वाढवता आलं तर जास्तीत जास्त माता भगिनींना आपल्याला लाभ देता येईल। कारण मध्यम वर्गाचे साधारणपणे 5 लाखाच्या आत जर उत्पन्न केलं त्याचा बराचसा फायदा मोठ्या प्रमाणात होईल महिलांना असं वाटते। आणि एक गोवारी समाजाचा महत्त्वाचा मुद्दा आहे अध्यक्ष महोदय, त्यांच्या संदर्भात एक कोर्टातून निकाल लागलेला आहे, त्या संदर्भात इम्प्लिमेंटेशन व्हावं अशी एक शासनाकडे मागणी आहे। त्या संदर्भातही शासनानं लक्ष द्यावं।